नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला 8व्या धड्याचा पुढचा भाग, भाग क्रमांक 8वा. या धड्याचं नाव आहे चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. तर चला, आता चौकोनाचे अजून काही प्रकार आपण पाहून घेऊ. त्यातला पहिला आहे समांतरभुजी चौकोन, म्हणजेच काय पॅरललोग्राम. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात, म्हणजेच काय, सम्मुख म्हणजे काय, त्यांच्या समोरची भुजा म्हणजे ए बी आणि डी सी ह्या एकमेकांना समांतर आहेत. तसेच बी सी आणि एडी ह्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. समांतर म्हणजेच काय, ही एडी आणि बी सी कधीच एकमेकांना छेदणार नाहीत. तसेच ही ए बी आणि डी सी ह्याही कधी एकमेकांना छेदणार नाहीत. म्हणून यांना म्हणतात समांतर भुज. समांतर भुज म्हणजे काय, ह्या दोन्ही, ही ए बी आणि डी सी म्हणा किंवा बी सी आणि एडी म्हणा, ह्या दोन्ही एकमेकांना समांतरच असतात. तर अशा प्रकारच्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समांतरभुज चौकोन किंवा पॅरललोग्राम. तर हे बघा, या आकृतीमध्ये ए बी सी डी हा एक चौकोन दिला आहे, ज्यामध्ये रेख ए बी आणि रेख डी सी म्हणजेच रेख ए बी आणि रेख डी सी तसेच रेख बी सी आणि एडी ह्या एकमेकांना किंवा परस्परांना समांतर आहेत. म्हणूनच हा दिलेला जो चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन, एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच हा जो दिलेला आपल्याला चौकोन आहे एबीसीडी हा एक समांतरभुज चौकोन आहे हे असे आपण म्हणतो. आता समांतरभुज चौकोनाचे आपण गुणधर्म पाहून घेऊ. पहिले आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजेच सम्मुख कोनांची मापे समान असतात. सम्मुख म्हणजे कोण, इथे जो आपल्याला कोन भेटला आहे बी म्हणजे ए बी सी म्हणा किंवा त्याच्यावर समोरचा हा ए डी सी म्हणा, ह्या दोघांचे माप नेहमी समान असणार. तर पहा, आपण इथे लिहिले एबीसी आणि एडीसी चे माप नेहमी समान असेल. तसेच हा कोन बीसीडी घ्या आणि बीएडी घ्या, या दोन्ही कोनांचे माप आपल्याला नेहमी काय असणार, समानच भेटणार. दुसरा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा समान लांबीचे असतात, म्हणजेच एकरूप असतात. म्हणजेच कुठल्या, ही बीसी आणि एडी ही समान लांबीची असेल आणि एबी आणि ही डीसी ही एक समान लांबीची असते. तिसरा गुणधर्म असा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. आता इथे दोन, आपण बी आणि डी पासून एक रेषा जर काढली तर ती रेषा आपल्याला कर्ण म्हणून होईल. कुठल्या त्रिकोणाची, बी सी डी या त्रिकोणाची. तसेच आपण इथे ए आणि सी ला जर जोडले तर आपल्याला दोन त्रिकोण भेटतात. त्या दोन त्रिकोण आपल्याला एक कर्ण देऊन जातात. परंतु पाहिले तर ह्या दोन्ही कर्ण एकमेकांना दुभागतात. दुभागल्यामुळे काय होतात, इथे आपल्याला हा जो कोन भेटला ए बी सी या दोन भागात विभागला गेला. तसेच हाही कोन दोन भागात विभागला गेला, हाही कोन दोन भागात विभागला गेला आणि हाही कोन दोन भागात विभागला गेला. तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे, ह्या रेषा जेव्हाही एकमेकांना दुभागतात त्यावेळी त्या एकमेकांना दोन समान भागांमध्ये विभागून देतात. म्हणजेच काय, ही बीडी ही रेषा आता बीओ आणि ओडी ह्या दोन भागात विभागली गेली, जिथे बीओ आणि ओडी या दोन्ही समान लांबीच्या आहेत, परंतु ह्या बरोबर बीडी लांबीच्या बरोबर अर्ध्या असणार. तसेच एओ आणि ओसी या सगळ्या या दोन्ही रेषा समान लांबीच्या असणार, परंतु त्या एसीच्या बरोबर अर्ध्या लांबी इतके असतात. तर ते आपण इथे लिहून घेतले किंवा त्याची नोंद करून घेतली. आता पुढचा चौकोनाचा प्रकार आहे समलंब चौकोन, म्हणजेच काय, ट्रॅपेझियम. यामध्ये ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. तर इथे पाहू शकता, ही डब्ल्यू झेड आणि एक्स वाय ह्या दोनच, ही एकच जोडी एकमेकांना समांतर आहे. कारण ह्या दोन्ही रेषा खरं तर तिरप्या आहेत. ह्या तिरप्या रेषा पुढे कुठे ना कुठे जाऊन एकमेकांना छेदणार. याकरता या समलंब चौकोनामध्ये आपण एक म्हणतो की यांची कुठली तरी एकच जोडी आपल्याला समान भेटते किंवा समान लांबीची आणि समांतर असते. तर या आकृतीमध्ये आपण डब्ल्यू एक्स वाय झेड हा एक चौकोन घेतला, ज्यामध्ये आपण लिहिले डब्ल्यू झेड आणि एक्स वाय या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असणार. समांतर म्हणजे एकमेकांना समांतरच चालणार, त्या कधी एकमेकांना छेदणार नाहीत. तर त्यामुळे हा चौकोन जो आपल्याला ए डब्ल्यू एक्स वाय झेड हा जो चौकोन मिळाला, हा समलंब चौकोन असा मिळाला असे आपण म्हणतो. आता चला, या समलंब चौकोनाचे गुणधर्म पाहून घेऊ. तर इथे आहे, समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या चार पैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात. म्हणजेच कुठल्या,
आता ह्या लगतचे कोण कुठले झाले? डब्ल्यू आणि एक्स हे दोन लगतचे कोण झाले. तसेच वाय आणि झेड हे दोन लगतचे कोण झाले. तर हे एकमेकांना पूरक असतात. पूरक म्हणजे काय? ह्या दोन्ही कोणांची बेरीज आपल्याला नेहमी 180 अंशच मिळणार. म्हणजे डब्ल्यू या कोण डब्ल्यू ची बेरीज केली अधिक कोण डब्ल्यू ह्या एक्स ची कोणाची बेरीज केली तर हे दोघा कोणांच्या बेरीज आपल्याला बरोबर 180 अंश मिळेल. तसेच कोण झेड अधिक कोण वाय केला तर आपल्याला बरोबर त्या दोघांची बेरीज 180 अंशच मिळणार. त्या पुढचा प्रकार आहे पतंग. चौकोनाचा पुढचा प्रकार आपण घेतला पतंग म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो काईट. ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो अशा चौकोनाला पतंग असे म्हणतात. म्हणजे आपल्याला एक एबीसीचा किंवा एक त्रिकोण ABAD चा कर्ण आपल्या एबीसी ह्या त्रिकोणाचा बरोबर एक लंब दुभाजक बनतो किंवा हे दोन्ही कर्ण एकमेकांना जेव्हा लंब दुभाजक बनतात तर अशाला आपण म्हणतो पतंग. त्याचे गुणधर्म पाहून घेऊ. पतंगात लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या नेहमी एकरूप असतात. म्हणजेच कुठल्या? तर ह्या ज्या लगतच्या बाजू आहेत त्यांची लांबी समान असते. तसेच ही जी एडी आणि सीडी आहे यांची ही बाजू किंवा यांची ही लांबी आपल्याला नेहमी समानच मिळणार. आपण लिहिले रेख एबी आणि सीबी आणि रेख एडी आणि सीडी या दोन्ही समांतर किंवा समान लांबीचे असणार. नंतर पतंगात सम्मुख कोणाची एक जोडी नेहमी समान एकरूप असते. म्हणजे कुठली? आपल्याला हे BAD आणि हा BCD तर हा इथे जो कोण भेटतो C चा आणि इथे जो कोण भेटतो A चा यांचे माप नेहमी समान असते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोण, चौकोन. तर आज आपण काय शिकलो? आज आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे चौकोन शिकलो ज्यामध्ये आपण त्या तिन्ही चौकोनांची आपण गुणधर्मे पाहिली. त्या तिन्ही चौकोनांना त्या नावाने का बोलवले जाते तेही आपण पाहिले. म्हणजे समांतरभुज, समभुज आणि पतंग. आता या पुढच्या भागात आपण पाहूया पुढच्या प्रकारचे चौकोन आणि त्यानंतर त्याचे उदाहरण.